हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाळा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता 7:15 वाजलेत रात्रीचे आणि आत्ता आपण रायबाग तालुका या ठिकाणी आलो आहे, रायबाग एरियात. आणि हे कर्नाटकमध्ये आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर 1 वर्ष झालं येथील शेतकरी शेड्यूल नेण्यासाठी आपल्याकडे येतात. आणि हे सगळं असताना 1 वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे, पाठीमागची पिकं आणि आत्ता जी त्यांची शिमला मिरची उपलब्ध आहे, या ठिकाणी भरपूर अंदाज असल्यामुळे काही तुम्हाला सीन दाखवता येत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. परंतु जास्तीत जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर शेतकऱ्यांना विचारूया गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचे डिटेल्स. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव आणि ओळख सांगा. महादेव नाईक म्हणून आहे. महादेव बाबू नाईक. बर. लोकेशन रायबाग तालुका कर्नाटका. तर मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही की यांना म्हणजे मराठी नाही बोलता येत. तर आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय परिस्थिती आहे. तर काय यांचं गेल्या वर्षी कशाचं पीक होतं? तर वांगी होतो, हे 25 गुंठ रान आहे. बर. तर एक 18 टन वांगी वांगी निघला. झाडे किती होती? झाड 1200 झाड होती. 1200 झाडात 18 टन माल. 18 टन माल. किती दिवसात निघला? 6 महिन्याला. 6 महिन्यात निघला. आणि याच्यामध्ये गेल्या वर्षी नंतर कुठलं पीक केलं तुम्ही? डबू मिरची. आता डबू मिरचीच केले. हा किती दिवसाचा प्लॉट आहे? 60 डेजचा प्लॉट. 60 दिवसाचा प्लॉट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता ही जी ग्रोथ आहे, तुम्ही आता 1 वर्षापासून येत आहे, तर पैसे किती झाले गेल्या वर्षी वांग्यामध्ये तुमचे? गेल्या वर्षी मिरची होती बद्दीकडे 4 लाख. 4 लाख रुपये. आणि खर्च किती झाला होता? खर्च 1.5 लाख रुपये. 1.5 लाख खर्च, 4 लाख रुपये झाले होते तुम्हाला. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर गेल्या वर्षी मिरची होती का तुमची? हा, मिरची आहे. मिरची होती. त्याला सुरुवातीपासून ट्रीटमेंट होतं का मधून घेतलं होतं? सुरुवातीपासून बजबळकर सर. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती उत्पादन निघलं आणि खर्च किती झाला तुमचा गेल्या वर्षीच्या मिरचीत? आता 31 टन ಹೊಂದಿದ್ರಿ. 31 ಟನ್. 31 ಟನ್. ₹12,500 रुपये. आणि 31 टन माल निघाला. आणि व्हरायटी कुठली होती? इंडस 11. आणि उत्पन्न किती, पैसे किती झाले त्याच्यात? पैसे 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. खर्च किती झाला होता? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये खर्च झाला होता. आणि किती दिवसाचा हा पिरियड होता मिरचीचा? मिरचीचा 6.5 महिना. ओके. आता गेल्या वर्षीचा अनुभव बघता या वर्षीचं हे पीक आहे, तर काय वाटतं या वर्षीचं हे पीक बघून? अजून 6.5 महिन्यापेक्षा जास्त चालल, अगोदर चालल. आणि गेल्या वर्षी पावसाची परिस्थिती काय होती? लागण कुठल्या महिन्यातली होती? ऑगस्ट 1 मिनिट जाऊन. आणि ते व्हरायटी इंडस 11. किती महिने? 6.5 महिने झालो. किती ತೋಡ ಯಾವ್ದು ಗಬೋದ್ರ ಹಳೆದು ಅದೇನು ತೋಡ ಗೊತ್ತಿ 31 ಟನ್ ಆಗಿತ್ತು. 31 ಟನ್ झाले. तोड माहित नाही. ओके. सरासरी गेल्या वर्षी रेट काय मिळाला होता गेल्या वर्षी? गेल्या वर्षी 30-40 रेट का कम आहे. माल भरपूर आहे सर. माल भरपूर आहे. 15 रुपये चालू होतं. पहिला तोडला 5 टन. आणि आता काय रेट चालू आहे सध्या मार्केटमध्ये? मार्केटमध्ये 55-60 रुपये रेट चालू आहे. रेट चालू आहे आता. ओके. आणि तुमचा आता जो तोडा आहे, अजून किती दिवसांनी तोडा येईल असा काय अंदाज आहे? दुसरा तोड चालू आहे. एक तोड झालाय. 700 किलो निघलाय. दुसरा कटिंग चालू आहे आता. चालू आहे. दुसरं कटिंग चालू आहे. आज 50 कॅरी बॅग निघले त्या. निघले ते. बरं. आणि अजून किती निघाला? अजून पुढे किती निघेल काय अंदाज आहे? ಮುಂದೆ ಹೊಂಟೋ ಕॅरी बॅग ಮುಂದೆ 60-70 ಹೊಂಟೋಲ್ಲ. 60-70 निघते. 60-70 निघते. 1200-1250 किलो. ओके. तर बघा, जमवलंय आपण हे, कारण तुम्हाला तर कळलं का मला सांगा? ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಮಿಕ್ಸ್. ಬರೋಬ್ಬರ ಬೇಕ್ರಿ. तर बघा शेतकरी मित्रांनो, फायदा तर झालाच, कारण त्यांचे जे आत्मीयता आहे, भाषेचा लय विषय नसतो बरं का. तर भाषेपेक्षा त्यांची तळमळ आणि त्यांना झालेला पैसा. तर तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे मिरचीतला? मिरची
बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे 7,000 रुपयात 1 एकराचे आयसाय ठिबक सिंचन 7 वर्षाच्या गॅरंटीसह ड्रिप इरिगेशन आयसाय व नॉन आयसाय साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग. 5-6 वर्षाचा अनुभव आहे. 5-6 वर्षाचा अनुभव आहे. तर ह्या अनुभवामध्ये हे जी मागची 2 वर्षे हे वर्ष आणि त्याच्या पाठीमागचं वर्ष काय अनुभवलं तुम्ही? ಏನೇನ್ ಐತೆ ಹೇಳ್ರಿ 2 ವರ್ಷ अनुभव ಅಂದ್ರೆ ग्रोथ ग्रोथ आणि सेटिंग एकदम परफेक्ट आहे सर. परफेक्ट परफेक्ट मत पहिल्याಡ್ತಿದ್ರಿ रूप बजबळकर सर रूप एक नंबर आहे सर. बरोबर. बजबळकर सर रूप वो दुसऱ्याकडे रूप वो चांगलेच नाही क्वालिटी येत नाही. बर बजबळकर सरला ग्रोथ आणि फुटवा एक नंबर आहे. ಕ್ವಾಲಿಟಿ चांगला एक नंबर आहे. हा बर पाठीमाग किती टनेज ॲव्हरेज काढत होता तुम्ही? ಬಜಗಳ ಸಾಹೇಬ್ ತೀರ್ಮಾನ पहिला ಎಡ್ತಿದ್ದೆ अवाग रे वटारी याट्रे 4 टन 5 टन हा 4 टन 5 टन 4 टन 5 टन तर 2-3 टन तोड झालं की बंद आहे. बंद सब बुरी करपा बंद आहे. 2-3 तोडून बंद 2-3 तोडून बंद आहे सर. 4 ते 5 टन माल हा निघत 4-5 टन खर्च बी निघत नाही. बरोबर. बजबळकर सरला येतो बघा ना आम्हा चलो इथं तर त्यांच्या भावना समजून घ्या वर्गा. त्यांना सांगायचं की बजबळकर साहेबांकडे आल्यापासून आमचं अतिशय चांगलं चालू आहे आणि आमचे जे 2-3 तोड्यात प्लॉट संपत होते तर ते प्लॉट आता आमचे 30-31 टनापर्यंत आणि पावसाळ्यात किंवा ह्या वातावरणात कारण गेल्या वर्षी त्यांना फ्युजोरियमचा इतका त्रास झाला होता पावसामुळं तर त्या पावसाच्या ह्याच्यातनं सुद्धा त्यांना कव्हर करून आता उन्हाळ्यामध्ये त्यांनी हे लावायचं नियोजन केलंय आणि ते सुद्धा परफेक्ट नियोजन. बघूया यांचा शेवटपर्यंत प्लॉट किती टिकतोय आणि यांना ॲव्हरेज किती निघतंय या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मी वेळोवेळी सांगणारच आहेत आणि याचे डिटेल्स मी तुम्हाला सांगतोय. आपण या एरियात अजून उद्याचा दिवस आहे तर उद्या पूर्ण आपण या एरियात जिथे जिथे कन्सल्टन्सी दिली त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण डिटेल्स आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तर हे सदरचे व्हिडिओ कसे वाटतायत कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा. धन्यवाद. नमस्कार.